मी अजय पंचाळ, सहशिक्षण सरकारी माध्यमिक विद्यालय हौसमुद्र. मला आनंद होतो की 2025-26 या वर्षाचं माझ्या SSLC गणित विषयामध्ये 100% रिझल्ट आलेला आहे. मी गेल्या वर्षी केलेली जी मेहनत आहे त्या मेहनतीला माझ्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देऊन यशस्वी केलेला आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना देखील शुभेच्छा व्यक्त करतो, त्याचबरोबर पुढील भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो. आज आपण या व्हिडिओमध्ये वर्गमुळात 2 ला संख्या रेषेवर दाखवून वर्गमुळात 2 ची किंमत कसे काढतात ते आज आपण पाहू. सुरुवातीला एक संख्या रेषा घ्यायची आहे. हे 2 तर आपण सुरुवातीला इथून इथपर्यंत 1 सेंटीमीटर असं घेऊन 1 च्या ठिकाणी सरळ वर 1 सेंटीमीटर पर्यंत रेषा वाढवायची आहे. आणि ही जी रेषा आहे याचं शेवटचं टोक आपल्याला या बिंदूला मिळवायचं आहे. मिळवल्यानंतर आपल्याला बघायचं आहे इथं 90 अंशाचा कोन तयार होते, म्हणजे काटकोन त्रिकोण आहे. तर काटकोन त्रिकोणामध्ये हे पुढचं कर्ण आहे, तर आपल्याला O नाव देऊ. हे O, हे A आणि हे B. तर इथं बघितलं तर त्रिकोण OAB हे काटकोन त्रिकोण आहे. तर पुढचं कर्ण आहे. तर आपल्याला माहिती आहे पायथागोरसचा नियम, वर्ग बरोबर OA चा वर्ग अधिक AB चा वर्ग. तर यामध्ये जर किमती ठेवला आपण 1 चा वर्ग बरोबर 1 अधिक 1 म्हणजे 2 आणि हे वर्ग आणि पलीकडे आलं तर काय होणार आहे वर्गमूळ, म्हणजे OB चा जे OB आहे ते वर्गमूळातून भेटणार आहे. तर अशा प्रकारची रचना करायची आहे आपल्याला. केल्यानंतर या ठिकाणी कैवार ठेवून इथं ठेवायचं आहे कैवार साधून आपल्याला काय करायचं सरळ असं काय चाप मारून घ्यायचा आहे. हे जे ठिकाण आहे हे ठिकाण आपल्याला काय भेटणार आहे वर्गमुळात 2 ची किंमत भेटणार आहे. आता किती राहील आपल्याला माहिती आहे ते किती असते 1.41 याच्या आसपास असणार आहे. तर हे जे वर्गमुळात 2 ची किंमत जे संख्या रेषेवर काढण्याची पद्धत आहे या पद्धतीला थिओडोरस पद्धत असं म्हणतात. हे जे नाव आहे थिओडोरस, हे जे वर्गमुळात 2 संख्या रेषेवर याची किंमत दाखवण्यासाठी जे यांनी ही पद्धत शोधून काढलेली होती. धन्यवाद.